अरे हे बघ सगळं ओलं झालं इथे. आली आली, चल लवकर. बाय. रस्त्याने चालता चालता मला इथे छान चेरी ब्लॉसम दिसलाय. डन, आवरलं. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. सगळ्यात आधी आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज इथे मंगळवार आहे, ट्यूजडे मॉर्निंग झालेली आहे आणि आता जस्ट राहूच्या शाळेसाठीचा डब्बा माझा बनवून झाला आहे आणि आता माझ्या पुढच्या रुटीनमध्ये काय काय होतं आहे हे बघण्यासाठी स्टे ट्यून्ड. आत्ता वाजलेत सकाळचे 7:30. गॅस इथे माझा स्वच्छ पुसून झाला आहे. फक्त थोडीशी काही भांडी आहेत ती आता तात्पुरती मी इथे सिंकमध्ये घासायला ठेवते. इथे बघू शकता ऑलरेडी थोडीशी मी ठेवली आहेत, पण राहूला शाळेतनं सोडून आले की ती मी घासेन. फक्त थोडीशी आता ती ओली करून ठेवूया आपण. आणि इथे गोष्ट तुम्ही बघू शकता की इथे आपला जो नळ आहे त्यालाच स्प्रे असतो, त्याच्यामुळे भांडी ओली करायला सोपी जातात. राहूचे हे 2 टिफिन बॉक्स मी इथे भरून ठेवलेत आणि पाण्याची बाटलीसुद्धा भरली आहे. खाऊच्या डब्यात त्याला आज मी इथे कुरकुरे आणि ऑरेंज दिलं आहे. जरा लाईट लावते म्हणजे तुम्हाला जरा प्रॉपर दिसेल. हा आहे राहूचा लंचचा डबा. त्यात मी त्याला आज पालक पराठा, त्यात चीज, ही एक चॉकलेट कॅन्डी आणि सॅलडमध्ये काकडी दिली आहे. आता आपण हे 2 डब्बे आणि बाटली त्याच्या बॅगमध्ये भरूया. राहूची ही बॅग आम्ही कॅनडात आल्यानंतर वॉलमार्टमधनं घेतली होती. डब्बा भरून झाला आहे आपला. हे आहे राहूचं स्कूल प्लॅनर, ज्यात मला रोज सही करून द्यायला लागते. प्लॅनर परत ठेवून देऊया बॅगमध्ये. आज सकाळपासून मस्त पाऊस पडतोय. ही आहे आमची बाल्कनी, त्याचा पण कर्टन उघडते. चला जरा बाहेर जाऊन बघूया आपण. आणि हे बघा किती मस्त वातावरण झालंय. ढग लिटरली खाली आले. अरे हे बघ सगळं ओलं झालं. थंडी वाजते, आतमध्ये जाऊया. कर्टन्स वगैरे उघडून झाले. आता राहूला उठवते. राहू मस्त गाढ झोपलाय. उठवायच्या आधी त्याचे सगळे कपडे काढून ठेवते. सो हे आमचं क्लॉझेट आहे. राहूची पॅन्ट फक्त आपल्याला ड्रायरमधनं काढायची आहे. सो हे ड्रायर आहे आणि ही आहे कदाचित राहूची पॅन्ट. गुड मॉर्निंग राहू. झाली झोप? चला उठा, फ्रेश हो म्हणजे जाईल. डन, आवरलं? हो. चल घे बॅग पटकन, चल. अरे जॅकेट घालायचं आहे. हे दुसरं क्लॉझेट आहे आणि ज्यात सगळी जॅकेट्स आम्ही ठेवलेली आहेत. आणि आज आहे पाऊस, तर राहूला आपण देऊया रेनकोट. आमची जी नेहमीची बस आहे ना, ती आज जरा लेट झाली आहे. मग आता आम्ही दुसऱ्या बसमधनं जाणार. आता आम्ही वाट बघतोय बस कधी येईल पुढची. आली आली, चल लवकर. बाय. राहूला मी शाळेत सोडलं आहे आणि आता मी चालत घरी जाते आहे. ॲक्च्युली एरवी मी घरी पण बसनेच जाते, पण आज इथे थोडा बसचा प्रॉब्लेम आहे. मी बऱ्यापैकी अर्धा तास मी थांबले होते बस स्टॉपवरती, पण अजून लेट दाखवतं आहे. सो म्हटलं पटकन चालत मी घरी पोहोचेल. सो मी आता निघाली आहे. घरी जाऊन भेटूया आपण परत. रस्त्याने चालता चालता मला इथे छान चेरी ब्लॉसम दिसला आहे. सो जनरली कॅनडामध्ये आपल्या इथे जसा वसंत ऋतू असतो तसं इथे हा चेरी ब्लॉसम असतो. आणि आता हा जो सीझन आहे एप्रिलचा, तेव्हा तो मस्त बहरतं, सगळं पिंक पिंक दिसतं इथे. सो इथे तुम्ही बघू शकता. कॅनडामध्ये जर तुम्हाला रोड क्रॉस करायचा असेल तर हे असं बटन दाबायला लागतं आणि मग तिथे सिग्नल येतो. फायनली राहूला सोडून मी घरी पोहोचलेले आहे. मस्त फ्रेश झाले आणि मी आता लागते माझ्या पुढच्या कामांना सुरुवात करायच्या आधी इथे मी ठेवलाय मस्त गरम गरम चहा. आता वाजलेत 10:40 जवळजवळ आणि आज चहा प्यायला आम्हाला उशीर झालाय, कारण आज मला राहूला सोडून आणि घरी येण्यातच माझे जवळजवळ 2 तास गेले. जनरली इतका उशीर होत नाही, पण मी जसं म्हटलं की आज बस उशिरा आहे, तिथे काहीतरी प्रॉब्लेम झालाय, त्याच्यामुळे आज मला यायलाच उशीर झाला आणि त्यात माझे 2 तास गेले.
सो आज आमचा चहा, दिवसातला पहिला चहा आम्ही आज 10:30 वाजता पितोय. नाही तर खरं तर आम्ही इव्हन जनरल सुद्धा जेव्हा राहूला मी शाळेतनं सोडून घरी येते तेव्हाच मी आणि पुष्कर मस्त निवांत बसून चहा पितो. सो आता माझा इथे चहा झालाय. पावसाळी वातावरण आणि गरम गरम चहा. चहा पिऊन झालेला आहे आणि आता राऊच्या सकाळची डब्याची जी सकाळी भांडी झाली होती ती, आत्ताचे चहाचे कप, हे चहाचं भांडं, आता मला ही भांडी घासून घ्यायची आहेत. खरं तर डिशवॉशर इथे प्रत्येक घरात डिशवॉशर असतं, पण ह्यातली काही काही जी भांडी आहेत ती डिशवॉशरमध्ये चालत नाही. जसं की हे पोलपाट आहे ते, किंवा असे हे जे पातळ प्लॅस्टिकचे चमचे असतात ते. पण मग आता ही जर थोडीशीच भांडी असतील तर मोस्टली मी डिशवॉशर लावत नाही. पण रात्री जेव्हा जेवणं होऊन जातात तेव्हा भरपूर भांडी होतात, मग मी ही अशा प्रकारे सगळी लावून ठेवते. याच्यावरती मी एक सेपरेट ब्लॉग करेनच, कुठली भांडी चालतात किंवा चालत नाहीत किंवा कशा प्रकारे मी ते डिशवॉशर लावते. पण सध्या आता ही मी पटापट सगळी हाताने घासून घेते. ऑलमोस्ट सगळी माझी भांडी इथे घासून झाली आहेत. फक्त हे जे चहाचं भांडं आहे ते घासायचं आहे. पण त्यात मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. जनरली इंडियामध्ये आपण जेव्हा हा चहाचा गाळ उरतो तेव्हा आपल्याला मोस्ट ऑफ द टाईम हा सिंकमध्ये टाकता येत नाही. पण इथे एक अशी सिस्टीम आहे की आता हा जो सगळा चहाचा गाळ आहे हा मी हे जो सिंकचा हा पार्ट आहे ह्यात टाकणार आहे. हे असं सगळं पाण्याने धुवून डायरेक्ट आपल्याला ह्यात ते ओतून द्यायचं आहे. आणि आता ओतल्यानंतर पाणी बंद करूया. आणि इथे एक बटन दिलं आहे आम्हाला, हे जर आपण प्रेस करू या सिंकमध्ये सगळं क्रश होतं. सो आता तुम्हाला इथे आवाज आला असेल तर असा आवाज आला की ते आतमध्ये सगळा गाळ क्रश होऊन तो निघून जातो. तर जनरली ह्यात आपण फक्त जे क्रश पातळ पदार्थ असतात, वरण असतं किंवा एखादी भाजी जी पातळ असते तेच टाकू शकतो. जाडसर असं काही टाकू शकत नाही, नाहीतर ते खराब होतं. जे अगदीच आपलं जाडसर असतं म्हणजे जे खरकट अन्न असतं, मग खरं तर ना इथे कॅनडामध्ये तुम्ही बघू शकता मला 2 सिंक आहेत. सो हे एक आहे आणि हे एक आहे. तर जनरली मी काय करते, भांडी सगळी ह्याच्यात घासते आणि अगदीच जी शीतं वगैरे असतील काही तर मग ती मी इथे विसळून घेते. तर इथे बघू शकता विसळल्यानंतर ती अशी सगळी इथे साचून राहतात. आणि मग हे उचलून आपण इथे खाली जे डस्टबिन आहे त्याच्यात सगळं टाकू शकतो. भांडी इथे सगळी स्वच्छ धुवून आता वाळवायला ठेवली आहेत मी. आणि आता माझं साधारणतः किचनमधलं सगळं काम झालं आहे. साधारणतः चहा झाल्यानंतर आता माझं हे किचनमधलं सगळं रॅप होऊन जातं. आणि आज ब्रेकफास्ट मी स्किप करणार आहे कारण आज चहालाच आम्हाला उशीर झाला आहे. नाहीतर जनरली मग ब्रेकफास्टकडे वळते. पण आता पुढची कामं थोडीशी करते. सकाळी उठल्यानंतर ॲक्च्युली काय होतं, मला बेडरूम आवरता येत नाही कारण मी पटापट राहूच्या डब्यामध्ये आणि त्या सगळ्या तयारीत असते. आता तुम्ही सगळं रुटीन बघितलं तर आता मग मी सगळं बेड सगळं छान आवरून घेईन. ब्लँकेट्सच्या घड्या करायच्या आहेत, थोडंसं राहूच्या रूममधलं आवरायचं, केल, लादी, कपडे तुम्ही ड्रायरमध्ये बघितले असतील ते मला घडी करून जागच्या जागी ठेवून द्यायचे. सो अशी ही थोडीशी कामं आहेत. परत दुपारचं जेवण आहे आणि मग परत राहूला आणणं, असं एक स्केड्यूल माझं आत्ता सध्या बसलेलं आहे. पण आता मी हा व्लॉग इथेच थांबवते. पुढचं हे काही रुटीन जे काही रुटीन आहे ते मी एका वेगळ्या व्लॉगमध्ये शूट करून तुम्हाला नक्की दाखवेन. आणि आपल्या हा जो व्लॉग आहे तो ह्या चॅनलवरचा आपला पहिला व्लॉग आहे. सो चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्लॉग आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.